काय सांगाल यामागची भूमिका काय? आम्ही पहिल्यापासून शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी जी आहे त्यातूनच आम्ही पहिल्यापासून तिथंच आम्ही काम करणारी माणसं आहे. परंतु पंढरपुरामध्ये एक जागा राष्ट्रवादीला सुटली आणि तिथं काँग्रेसला उमेदवारी दिली. त्या संभ्रमात सगळी लोकं होती आमच्या पंढरपूर ग्रामीणची. आणि त्याच्यानंतर ही उमेदवारी शरद पवार क्षेत्र पक्षाची ज्यावेळेस फायनल झाली त्या दिवशी आम्ही ह्या आघाडीत म्हणजे महाविकास आघाडी जी आहे त्याच्यातनं शरदचंद्र पवार पक्षात जायचा निर्णय घेतला. आज आम्ही मी आहे, माझे 2 भाऊनगरसेवक आहेत, प्रताप गंगेकर आहेत जे आमचे इथले पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष होते, त्यांचे 2 नगरसेवक आहेत, बाळासाहेब कसबे आहेत, तसेच काका पवार आहेत. असे एक साधारण 10 नगरसेवकांनी आज आम्ही प्रवेश केला. अर्जुन पवार आहेत, समाधान लोखंडे आहेत, असे अनेक दंगेकर म्हणून आपले अजितदादा पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष होते. करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेतलेला आहे. इथल्या लोकांचा जो कौल आहे तो तुतारीच्या पाठीमागचा आहे. आत्तापर्यंत आम्हीसुद्धा राष्ट्रवादीतच पूर्वीपासून काम केलेलं आहे, त्यामुळं आम्ही इथून पुढं बी राष्ट्रवादीतच काम करणार आहे. नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची तुम्ही निवडणूक लढवली होती. थोडक्या मताने तुमचा 2800 मतांनी पराभव झालेला होता. आता पुन्हा शरदचंद्र पवार पक्षात तुम्ही प्रवेश केलेला आहे, तसं काही शब्द वगैरे दिला आहे का? नाही, राष्ट्रवादी पक्ष आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या सगळे इलेक्शन शरदचंद्र पक्षाच्या गटाकडून पंढरपूर शहर आणि ग्रामीणचे लढले जातील. मंगळवेढ्यात ह्याच पद्धतीनं ह्या गटाकडून केलं जाईल. त्यामध्ये तिथं कुणाचा शब्द वगैरे घेण्यापेक्षा तिथं ज्याचं कार्य आहे तीच पक्ष त्या माणसाला पुढं करत. पंढरपुरामध्ये सतत चर्चेत राहिलेला हा की प्रत्येक निवडणुकीला वेगळी भूमिका आहे अशी एक चर्चा होत आलेली आहे. अनेक वेळा तुमचा पाठिंबा प्रवेश जनतेने बघितला आहे. आता या वेळेला इकडं पाठिंबा आघाडीचंच काम केलेलं आहे. माणसं आम्ही आहे आणि आत्तासुद्धा आम्ही महाविकास आघाडीच्या दृष्टीनंच आमचं सगळं यंत्रणा होती. पण आत्ता अचानक एक काँग्रेसकडनं आणि एक राष्ट्रवादीकडनं उमेदवारी झाली. आम्ही शरदचंद्र पक्षाच्या विचाराच्या असल्यामुळं आम्ही हा निर्णय घेतला आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच्याच पाठीमागं आहे. ओके.